या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आत्ता जो आहे तो संताप व्यक्त केला जात आहे। अनेक नागरिक जे आहेत या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। काही आंदोलक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगेल एकंदरीत आज तुम्ही आंदोलनात सहभागी झालात? मुळामध्ये काल परवा जी काही दिल्लीमध्ये विद्यापीठावरती त्यांच्या मागणीसाठी अगदी कायद्याच्या चौकटीत ती मागणी असताना सुद्धा जो अमानुष पद्धतीचा लाठीचार्ज झालेला आहे। खरं तर हा लाठीचार्ज करण्याचे आदेश ज्या गृह खात्याने दिलेले आहेत, केंद्रीय गृहमंत्री यांनी याला उत्तर दिलं पाहिजे। त्या विद्यार्थ्यांची पहिली मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत त्यांचा आम्हाला राजीनामा हवा आहे। तो राजीनामा अतिशय रास्त आहे। 2024ला त्यांनी जो काही कायदा अपडेशन केलेला आहे तो कायदा अपडेशन 2024 मध्ये झाल्यानंतर सुद्धा अनेक पेपर फुटी झाल्या का? तर होय, झालेल्या आहेत। ही नैतिक जबाबदारी आहे की त्या विद्यार्थ्यांची जी मागणी आहे त्या मागणीनुसार आधी पहिल्यांदा त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यानंतर पारदर्शक संसदेमध्ये त्याच्यावरती चर्चा होईल। याबाबत विरोधकांनी देखील, विरोधी नेते जे आहेत किंवा विरोधी पक्ष जे आहेत, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील आज बाळासाहेबांनी 23 जुलैला राज्यभर बंद पुकारलेला आहे। अतिशय सकारात्मक पद्धतीने हा बंदाला अगदी पिंपरी चिंचवड शहरातूनच नव्हे तर राज्यभरातून प्रतिसाद मिळालेला आहे। आणि याच्यातून लोक हेच सांगू इच्छितात आहेत, संवेदना ह्याच आहेत की विद्यार्थ्यांचे 152 पेपर पैकी जवळजवळ 70 ते 81 पेपर हे महत्त्वाचे पेपर मानले जातात जागतिक राज्य पातळीवरती, देश पातळीवरती। त्यामुळं त्यांची जी मानसिकता आहे ती आत्महत्येकडे चाललेली आहे। आज तगायत एवढे पेपर फुटी कधीही झाले नाही आणि त्यातून झाले तरी नैतिक जबाबदारी घेत प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांनी किंवा राज्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे। ही नैतिकता केंद्र सरकारकडे कुठेच नाही। रादर गेले 20 दिवस ज्या पद्धतीनं उपोषणाला जंतर मंतरवरती ती मुलं बसलेली आहेत कायद्याच्या चौकटीमध्ये, खरं तर सरकार हे मायबाप जनता असतं। त्यांनी ह्या विद्यार्थ्यांची भेट घ्यायला हवी होती, त्यांनी त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती। मात्र चर्चा न करता तुम्ही संसद बंद करता, तुम्ही कामकाज स्थगित करता, मात्र कुठेही चर्चा घडून आणत नाही। अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांनी अगदी सत्यशोधन पद्धतीनं अतिशय कायद्याच्या चौकटीत तुमच्या इथं मागणी करायला ते जर आले असतील तर त्यांच्यावर इतक्या वाईट पद्धतीनं तुम्ही जी काही लाठीचार्ज केली आहे हा लोकशाहीचा खून आहे। आणि म्हणून आम्ही या सगळ्याचा निषेध करतो। आधी प्रधान धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा आणि हीच आमची प्रामुख्यानं मागणी असेल की कुणीतरी अकाउंटेबिलिटी घेतली आहे। एकंदरीत आपण बघतोय की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होती, मात्र आतापर्यंत धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देत नाहीये। नेमकी राजीनामा का देत नाही याचं कारण सुद्धा समोर येत नाहीये। एकंदरीत मोदी यांना पाठीशी घालतात असं काय वाटतं? निश्चितपणे, कारण केंद्राचे जे मंत्रिमंडळ आहे हे प्रधानमंत्र्याच्या अंडर येत असतं आणि त्यामुळं त्यांची खरं तर जबाबदारी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आतापर्यंत गेल्या 10 वर्षापर्यंत ह्या पेपर फुटी होत आहेत। याच्यामध्ये निष्पाप 22 मुलं गेलेले आहेत आणि असं असताना आपण प्रधानमंत्री म्हणून या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मागणीचा कुठेतरी विचार केला पाहिजे, सत्सद विवेकबुद्धीनं विचार करायला पाहिजे। पण दुर्दैवानं ती सत्सद विवेकबुद्धी आमच्या प्रधानमंत्र्याकडे नाही। निश्चितच आपण बघतोय की एकच मागणी जी आहे ती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होत होती। मात्र 20 तारखेला ज्या प्रकारे दिल्लीमध्ये लाठीचार्ज झाला त्यानंतर संपूर्ण देशभर जो आहे तो संताप व्यक्त केला जात आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही राजीनाम्याची मागणी आता होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। महाराष्ट्र 18 साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड।